त्याला रडवून घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळकोंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा वेळ आली, पसारा आणि पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. ओ नारोडीकर, आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून नाच चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. अरे कोण काय घेऊन जात नाही वर, का कुणाला फसवायचं, का कुणाला रडवायचं. 26 वर्ष झाली आपल्या सप्त्याला. कधीतरी एकांतात जाऊन विचार करा, मी ज्या मार्गावर चाललोय तो मार्ग बरोबर आहे का. माझ्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा तर नाहीत ना. अरे माझ्यामुळे कुणाचं हृदय रडत तर नाही ना. माझ्या बोलण्याचा त्रास कुणाला नाही ना. अरे देवानी तोंड चांगलं बोलायला दिलंय, का कुणाला वाईट बोलायचं. माणूस सगळं विसरतो, पण वाईट बोललेला शब्द मरेपर्यंत नाही विसरत बाबा. तुम्ही शरीरावर एखादा वार केलात ना, तो वार औषध लावून डॉक्टरच्या द्वारे भरून येईल, पण जिभेने बोलून केलेली जखम ना कोणता डॉक्टर बरा करू शकत, ना कोणता औषध. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोला. टाळ्या, टाळ्याचा आवाज भगवान. टाळ्या, टाळ्या. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा, तैसा लढा पाळावा. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता झालिया. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम, जगननिहित पाणी मंडलम मंडलानां. तरुण तुलसी माला, कंदरम कंजनेत्रम. सदैधवलहासं
विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुकाज यांच्या गावी केला वास ते आसन साउदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फृतिक प्रदेशं विदिन्द्रादिदैवै सनास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर 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 ताली ताली करुणा करा करुणा करा दयाला तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चरा करुणा करा करुणा करा दयाला तुझा अनुग्रह लागलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी
लोक स्वानंद घेते. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केले. न त्यागिता तेही दिव्य लोकास नेली. तुका तो हातोची पूर्ण ब्रह्म प्रकाशे. जळी रक्षिले निर्जीव कागदासी. सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो. निज चरणा अहो स्वामी तुकया देवा. यावरी नका करू अवेद. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं वृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य, संतमान्य, वारकरी मान्य, जगतमान्य, भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप, भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस, याच्या अद्भुत तलावर जन्माला आलेले प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देहखंड जिजवणारे, जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे, विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे, आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, पत्नीने आपल्या मालकाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, नवल्या ते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं. वैरी असला म्हणून काय झालं, तो देवाचा अवतार आहे, तो देव माणूस आहे. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी, ज्यांची कीर्ती चराचरे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे कोणत्या मार्गाचं अनुसरण करावं याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला 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 गेले 26 वर्षापासूनची ही परंपरा अविरत आणि अखंडपणे
समस्त ग्रामस्थ मंडळ नारोळी, दृष्ट लागायसारखा परमार्थ आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात. बघता बघता 26 वर्ष निघून गेले. 26 वर्षाची परंपरा. ओ नारोळीकरांनो, लय डौलात आणि दिमाकात चालवली हो. गेल्या वर्षी रौप्य महोत्सव आपला झाला, त्याही वेळेला मी आलो होतो. आजही एकदा परत एकदा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी येत आहे. खूप गोड निवेदन केलेलं आहे. एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा, काय निवेदन आहे हो. परमार्थ किती ऐश्वर्यात करावा, किती थाटात करावा, किती बनेदारपणे करावा, हे माझ्या नारोळी गावाकडून शिकावं, माझ्या नारोळी गावाकडून शिकावं. धन्यवाद. उद्धाराचा मार्ग आहे. आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आज सहाव्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ नारोळी ग्रामस्थांच्या प्रेमाखातर माझ्याकडे या ठिकाणी आलेले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. खूप गोड निवेदन केलेलं आहे. कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण अनिल महाराज आंडे रेषाचे खूप मनापासून धन्यवाद. प्रेरणास्थान मला वाटतं साठे महाराज, बरोबर ना? हो हो हो. अतिशय गोड निवेदन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर कीर्तन समरंगणामध्ये मला साथ करणारी सगळीच गोड मंडळी गायनाची साथ करत आहेत. रांजणगाव सांडस या ठिकाणावरून उपस्थित असलेले आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण आनंद महाराज हांडगर यांचा या ठिकाणी खूप गोड आवाज, खूप गोड चाली. महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. दुसरे माझे सहकारी गायनाचार्य हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज कुतवळवाडीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज माझे खूप गोड मला साथ करत आहेत. आनंद महाराज, दत्तात्रय महाराज खूप गोड स्वभावाची आणि अध्यात्मामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेली ही दोन्ही व्यक्तिमत्व, मनापासून आपणा सर्वांना दोघांनाही धन्यवाद. त्याचबरोबर अतिशय कोकिळासारखा गोड ज्याचा आवाज आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या गायनाची उंची ज्यांनी गाठलेली आहे, खूप सुंदर ज्यांची जागा काढण्याची पद्धत आहे, असे महेश महाराज चौधरी पिंपळाची वाडी या ठिकाणी महेश महाराज उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. मृदुंगाची साथ मला करणारे मृदुंग क्षेत्रातला आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक राजा माणूस आदरणीय गणेश महाराज चौधरी या ठिकाणी खोरवरून उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. सर्वांच्या चरणावर या ठिकाणी नम्र अभिवादन. समस्त ग्रामस्थ मंडळ नारोळी, आपण मला हे निमंत्रण दिलं. तुमचा हा निरोप माझ्यापर्यंत ज्यांनी पोचवला असे माझे जिवलक, माझ्या हृदयातील व्यक्तिमत्व, या परिसरात कुठेही कीर्तन असू द्या, पण ही दोन्ही माणसं माझ्यावर एवढं प्रेम आहे, कुठेही येतात. आदरणीय माझे चंद्रकांतजी ढमे सर आणि अरुण अप्पा ढमे या ठिकाणी हे निमंत्रण. महाराज नारोळेला यायचं आहे तुम्हाला, आणि ही प्रेमाची सेवा मला या ठिकाणी दिली. खूप मनापासून धन्यवाद. खूप मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पुरुषांची संख्या बरी आहे, पण लाडक्या बहिणींनी महाराज मंडप फुल करून बाहेर बसल्यात. पाहो किती बसल्यात, नका पाहू तिकडे, बसल्यात इकडं माझ्याकडे. खूप गोड निवेदन केलेलं आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. एवढ्या थाटात परमार्थ आपण करताय. आपणा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. थोडा वेळ मी सेवा करतो. चौबदार महाराज किती गोड आहे हो महाराज, किती वय झाले तरी अगदी मनापासून परमार्थामध्ये आनंदात नाचतात. धन्यवाद. पक्षाचं चिन्ह आहे म्हणून नाव घेत नाही बरं का, पण चांगले सांभाळले तुम्ही. नाही तर आजच्या काळात दिसतं का पूर्वीसारखं राहिलं नाही. पण खूप मनापासून तुम्हालाही धन्यवाद. सगळी मंडळी टाळकरी, वा आपल्याच गावचे का, टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. काय टाळकरी आहेत महाराज, वा. हा
तरुणांनी टाळ घेतले, लहान मुलं सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. महिला मंडळ खूप मोठ्या संख्येने आहात. वराडीनी कैशा बैसल्या दाटुनी दाटुनी. धन्यवाद. खऱ्या अर्थाने 26 वर्षाचा परमार्थ आपला फळाला आला. या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ज्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे, माय बोली कीर्तनाची, एक महाराष्ट्रातलं गाजलेलं आणि आपल्या परिसरातील एक वैभव म्हणजे आदरणीय या ठिकाणी आमचे अमयजी सर. वा वा वा. माय बोली कीर्तनाची त्यांचं यूट्यूब चॅनल खूप मोठं आहे. आमचा एक आता मोठा कार्यक्रम होतोय 3 एप्रिल ते 7 एप्रिल पुण्याला. 7-7, 8-8 हजार लोक असतात आणि तिथं लाईव्ह प्रक्षेपण आपण या माय बोली कीर्तनाची या चॅनलवरून करत आहे बरं का. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड माणूस आहे. खूप व्ह्यूज असतात त्यांच्या चॅनलला. अनमोल किमतीचा हा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलाय. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, पण हा देह कायमचा मिळाला नाही. जीवडा दो दिन का महिमा कब स्मरोगे राम, ओ कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, ओ कब स्मरोगे राम. एवढा कब सरोगे राम, कब स्मरोगे राम. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. आयुष्यभर प्रत्येकाला कामपाम पडलंय. अरे काम कधी कुणाचं संपलंय का. पण काही वेळ असा काढा देवासाठी, प्रेम करो भगवान से. आयुष्य निघून चाललंय. अरे लहान असताना लोक म्हणतात पोरग लहान आहे त्याला अक्कल नाही. मोठं झाल्यावर बायको म्हणते आमच्या यांना अक्कल नाही. म्हातारं झाल्यावर पोरं म्हणतात आमच्या माय बापाला अक्कल नाही. कधी आयुष्य निघून जातं कळत नाही. बालपणा तो खेल गवाया, बालपणा तो खेल गवाया, बालपणा तो खेल गवाया, तरुण हुआ तो विषयों की माया. जीवडा दो दिन का महिमा कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम. एवढा कब सरोगे राम, कब सरोगे राम, कब सरोगे राम. खूप आयुष्य निघून चाललंय. अजूनही तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा.
त्या परमेश्वराचं चिंतनाशिवाय वेळ घालवूच नाही. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, हरी भजना विन काळ घालवू नको रे. त्याच्या चिंतनाशिवाय वेळ वाया घालवू नका बाबांनो. कोणत्या टायमाला देह निघून जाईल काही भरोसा नाही. पण कोणत्या मार्गावर चालतोय हे जर कळालं नाही तर हे जीवन वाया जाईल. जन्म मिळालाय त्याचं भजन करण्यासाठी, किती दिवस टाइमपास करायचा. बाबांनो, त्या देवाच्या शिवाय सगळं जीवन व्यर्थ आहे. तुम्ही सगळं मिळवाल पण देवाचं भजन नाही केलं तर क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, जिसे पाना वो तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे. पैसों के खातिर करता मिला, नेकी और नीति को भूल गया. आयुष्यभर माणूस धन धन करतो पण मेल्यावर निधन झालं म्हणावं लागतं. बाबांनो, निधन झालं म्हणावं लागतं. पण ना कोणाच्या पैसा कामाला आला. धन मिळविले कोटी, सवे नये रे लंगोटी. आणि म्हणून पैसा पैसा करून काही होत नाही. अरे पैसा पैसा करून काही होत नाही. कारण जाताना माणूस सोबत अरे काय नेत नाही, काय नेत नाही. संपत्ती, इस्टेट, जमीन, जायदाद. माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही, माणसासोबत जात नाही. अरे किती कोरले बाण, अरे भूक कधी संपत नाही, भूक कधी संपत नाही. गाडी, बंगला, पैसा, इज्जत, शौहरत मेल्यावर सगळं इथंच राहत. जागचे जागी राहतील ताडी गोडी माडी, स्मशानी जळसेल उघडा. मायकल जॅक्सन म्हणायचा, मी 150 वर्ष जगणार. 12 डॉक्टर त्याने विकत घेतले होते. किडनी खराब झाली तर किडनी विकत देणाऱ्या माणूस विकत घेतला होता. अरे पैशाच्या जोरावर माणसं विकत घेतली होती शरीराचा पार्ट देण्यासाठी. 150 वर्ष जगायचं पण नशिबात त्याच्या 51 वर्षाचं आयुष्य होतं. 51 वर्ष पूर्ण झाले, कशामुळे श्वास बंद पडला अरे कळालं नाही. या राज्याचे उपमुख्यमंत्री, तुमच्या पत्रिकेवर ज्यांचा फोटो आहे, स्वतःसाठी माणूस कधी जागला नाही.
नेहमी वेळेवर पोचणारा माणूस अवेळी विमानामध्ये काळाने घातला. मला वेळेवर पोचायचंय, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे, सगळ्यांना म्हणायचा हो. आणि काम करता करताच गेला रे बाबांनो, काम करता करताच गेला. विमानामध्ये म्हणू शकले असते काळा लय प्रामाणिकपणे काम करतोय रे, मला आणखी लय समाजाची सेवा करायची. अरे या राज्याचा अर्थमंत्री आहे मी, बोल ना, जिवंत ठेवण्यासाठी तुला किती कोटीचा चेक तुझ्या नावाने लिहू? मी अर्थमंत्री आहे रे, माझ्या सैनी या महाराष्ट्राचा कारभार चालतो. बोल ना, किती कोटीचा चेक काढू तुझ्या नावाने? नाही हो थांबता आलं. मग तेथे नचले काही सत्ता संपदा, राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तैमन्या. भक्तीशिवाय काही कामाला येत नाही बाबांनो. विकोत देवाच्या भक्तीशिवाय काही कामाला येत नाही. बरं, वरती गेल्यावर हिशोब द्यायचा आहे. तुम्ही अंधारात करा नाही तर उजेडात करा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. महाराष्ट्रभर माझे स्टेटस जातात. एक दोन विचार ऐका बाबांनो. आज तुम्ही एखाद्याला रडवा, उद्या तुम्ही रडणार, कुणाला सुट्टी नाही. आज तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला रडवून घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळकोंडा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा वेळ आली, पसारा आणि पिसारा दोन्ही आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. ओ नारोडीकर, आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून नाच चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कोणाला चुकत नाही. अरे कोण काय घेऊन जात नाही वर, का कुणाला फसवायचं, का कुणाला रडवायचं? 26 वर्ष झाली आपल्या सप्त्याला. कधीतरी एकांतात जाऊन विचार करा, मी ज्या मार्गावर चाललोय तो मार्ग बरोबर आहे का? माझ्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा तर नाहीत ना? अरे माझ्यामुळे कुणाचं हृदय रडत तर नाही ना? माझ्या बोलण्याचा त्रास कुणाला नाही ना? अरे देवानी तोंड चांगलं बोलायला दिलंय, का कुणाला वाईट बोलायचं? माणूस सगळं विसरतो, पण वाईट बोललेला शब्द मरेपर्यंत नाही विसरत बाबा. तुम्ही शरीरावर एखादा वार केलात ना, तो वार औषध लावून डॉक्टरच्या द्वारे भरून येईल, पण जिभेने बोलून केलेली जखम ना कोणता डॉक्टर बरा करू शकत, ना कोणता औषध. माऊली म्हणता, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोला, कुणाचं वाईट करू नका. तुम्ही कुणाचं वाईट करतच नसाल ना, तर देवाची सुद्धा हिम्मत नाही तुमचं वाईट करायचे, तुमचं वाईट करायचे. कुणाचं वाईट करू नका, तुमचं वाईट होणार नाही. ऐका, हनुमान प्रभू लंकेमध्ये गेले. बारीक, लंकेमध्ये गेल्यावर रावणाचे आणि हनुमान प्रभूचे वाद झाला. वादातून भांडणं निर्माण झाली. रावणाला राग आला, एवढंसं वानर मला आव्हान देते, पकडा रे त्या वानराला.
पकडला. त्याच्या शेपटीला चिंध्या बांधा. चिंध्या आणल्या आणि शेपटीला चिंध्या बांधल्या. पण ते हनुमान प्रभू होते. शिपूट मोठी 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 होऊ लागली. आता तर रावणाला लय राग आला. मला आव्हान, वारडातून संपूर्ण लंकेतून चिंध्या येऊ द्या. सगळ्या घरातून चिंध्या यायला लागल्या. सगळ्या घरातून चिंध्या यायला लागल्या. पण काही जी बिभीषणाच्या सानिध्यात होती ना, ती म्हणली कशाला कुणाचे शिपूट जाळायचे. त्यांनी चिंध्या दिल्या नाही. पण ऐका, आणलेल्या चिंध्या शेपटीला बांधल्या, आग लावली. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं. जय श्रीराम. संपूर्ण लंका जळाली. पण ऐका ना ओ नारोळीकर, लंका जळाली सगळी, पण घर कुणाची जळाली ऐकताय का? ज्या ज्या घरातून शेपूट जाळण्यासाठी चिंधी दिल्या होत्या ना, ज्या ज्या घरातून चिंध्या दिल्या होत्या ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या दिल्या नाही त्या घराला आगीचा स्पर्श झाला नाही. याचाच अर्थ तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल ना, तर देवाची सुद्धा हिम्मत नाही तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची. वरती गेले हिशोब द्यायचा आहे. तुम्ही अंधारात करा नाही तर उजाडात करा. पाप करोनी पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडणार नाही. अरे पाप तुला ते झोपू देईना, पाप तुला ते झोपू देईना. दिन रात तुझला चळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय र. अरे तू केलेल्या कर्माची वर नोंद होते सारी. अरे किती घेतलेस तू जीव, किती कोंबड्या कापल्या, याचा हिशोब वरती होणार. देव म्हणतो सोमवार आल्या उपवास धरत होतास आणि रविवारी कोंबडी पकडायचास. सगळं मला माहित आहे. तिथं कोणी सोडवणार नाही. तू काम आहे ने तुला सोडवी ना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. सोड काळाची उडी पडेल बाजवा. काळाची उडी पडेल बाजवा. म्हणून देवाशिवाय तुम्हाला कोणी वाचवणार नाही. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया रे, जिसे पाना तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, खो दिया. जीवन परत परत मिळत नाही. म्हणून करीशी देवा विनाश, अवघी होईल निराश. कोणत्या मार्गावर चाललोय याचा विचार कधीतरी करा. म्हणून संत आपल्याला जागे करतात. संत जागेच करतात बाबांनो. हिताचंच सांगतात आपल्याला
की त्या देवाचं भजन करा. मिळालायच हा नरदेह, भजनासाठी मिळालाय. नरदेह निधान लागले हाती, देह भजन गोमाता देह भजन गोमाता दिल देह भजन गोमाता हो तोया झाला फाट बादिकेचा तोया झाला फाट बादिकेचा तोया झाला पाठबादिकेचा तोया झाला पाठबादिकेचा हो देव दिला देह भजन गोमाता 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 गोमाता फक्त 25 मिनिटं माझे राहिलेत, लक्ष देऊन ऐका. भजनासाठी हा नरदेह मिळालाय. भजन करावं हे दिलंय ना मॉडेल. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. कधीतरी विचार केलाय का हे कशासाठी दिलेत? डोळे कशासाठी दिलेत? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणून ऐका. डोळ्यांनी काय करावं? त्या परमेश्वराचं रूपच पाहावं. कानांनी काय करावं? कानांनी त्या परमेश्वराचं गुणगानच ऐकावं. हातांनी काय करावं? दान पुण्यच करावं. पायांनी काय करावं? जोपर्यंत चालता येत तोपर्यंत जाऊ हे सकळे सिद्ध आहे. हात चालावं या पायी तव तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. डोळ्यांनी त्याचं रूपच पाहावं, कानाने त्याचं गुणगानच ऐकावं, हातांनी दान पुण्यच करावं, पायांनी तीर्थयात्राच करावी, जिभेने काय करावं? घेई घेई माझे वाचे कोण नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे कोण नाम विठोबाचे, घेई 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 वाचे कोण नाम विठोबाचे, घेई घेई वाचे कोण नाम विठोबाचे. तुम्ही ऐकाल का माझे विठोबाचे गुण, तुम्ही ऐकाल का माझे विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे कोण नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे कोण नाम विठोबाचे, घेई 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 वाचे कोण नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे कोण नाम विठोबाचे. विठोबाचे जिभेने काय करावं? चांगले चांगले हॉटेल बघून घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, मुखाने नामस्मरण करावं, हाताने दान पुण्य करावं. चांगलं कार्य चाललंय ना, सप्ताह चाललाय ना, अरे देवाने आपल्याला दिलंय ना, आपण काहीतरी दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. पण दान पुण्य करायचं म्हणल्यावर अंगावर काटा येतो. पण ऐका, उद्धाराचा मार्ग आहे. शतम विहाय वक्तव्यम सहस्रम स्थानमाचरेत, लक्ष्मी विहाय दातव्यम कोटीम त्यक्ता हरिम भजेत. 100 कामं सोडून माणसाने भोजन करावं, 1,00,000 कामं सोडून माणसाने, 1000 कामं सोडून माणसाने अंघोळ करावी, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान द्यावं, आणि कोटीम त्यक्ता हरिम भजेत. दान करायला कधी मागं पुढं पाहू नका. काय काय ना लय दिलेलं असतं, पण द्यायचं म्हणलं की अंगावर काटा येतो. असाच एक माणूस होता करोडपती, दानावरून आलो म्हणून सांगतो. हा ऐका, माणूस कसा होता पोरांनो? कसा होता? करोडपती कसा होता? बोला ना मोठ्याने, कसा होता? मी हाणून गेल बरं का, बोला तुम्ही नाहीत. हा, माणूस कसा होता? कर वा, हा, करोडपती होता. पण दान पुण्य करायचं म्हणलं की त्याच्या अंगावर काटा. एक दिवस वारकरी म्हणले गावातले, ए बाबा, देवाने तुला काही कमी केलंय का? पण जीवनामध्ये आल्यावर एकदा पंढरीची वारी केली पाहिजे. वारकऱ्यांनी गावातले त्याला नेलं पंढरपूरला. पण पकाच्या अंगात चंद्रभागेवर स्नान करत असताना तिथं वासुदेव हजर. टिल्लम टिल्लम दान पावले, टिल्लम टिल्लम दान पावले. हो,
माणूस कोट्याधीश होता. आता वासुदेव आलता, 1 रुपया द्यायला पाहिजे होता का नाही? बोला ना, द्यायला पाहिजे होता का नाही? तुम्ही बोला बरं का, द्यायला पाहिजे होता का नाही? हा, पण दान करायचं म्हणलं की अंगावर काटा. त्याने सांगितलं, बाबा आलास का माझ्याकडेच, आत्ता चालू आहे गावाकडून वारीवरून, दर्शन झाल्यावर तुम्हाला भेट, मी तुला रुपया देईल. वासुदेव म्हणला, चांगला माणूस दिसतोय, दिल दर्शन झाल्यावर, चला माग माग याच्या. हा दर्शन बारीला लागला, मंदिरामध्ये गेला, दर्शन घेऊन बाहेर आला. वासुदेव दुसऱ्या दाराला हजरच होता. टिल्लम टिल्लम दान पावले, टिल्लम टिल्लम दान पावले. आता दुसऱ्यांदा माणूस आला होता, आता द्यायला पाहिजे होतं का नाही? कोट्याधीश होता, पण पकाच्या अंगात. ते म्हणलं, बाबा आताच दर्शन झालंय, आणखी बाजार झाला नाही, पैसे सुट्टे झाले नाहीत, बाजार झाल्यावर भेट, मी तुला रुपया देईल. द्यायचा होता रुपयाच. बाजार झाला, वासुदेव बी चॅप्टर होता, म्हणला याला सोडायचं नाही. दोनदा फसवले यांनी. बाजार खरेदी केला. बाजार खरेदी झाल्यावर वासुदेव हजरच होता. टिल्लम टिल्लम दान पावले. हो, अरे तिसऱ्यांदा माणूस आपल्याकडे आलाय, आता द्यायला पाहिजे होता ना. माणूस कसा होता? माणूस कसा होता? कोट्याधीश. हा, त्यांनी सांगितलं, बाबा आत्ताच बाजार झालाय, पण आता फक्त तिकिटापुरतं पैसे राहिले जायला, गावाला जायपुरते पैसे राहिलेत, माझ्याकडे 1 रुपया नाहीये. तू गावाला ये माझ्या, मी तुला पैसे देईन. वासुदेव म्हणला, द्या पत्ता. ते बी चॅप्टरच होतं, ते म्हणला सोडायचं नाही. त्याला वाटलं कशाचं आहे, त्याने बी खरा पत्ता दिला. हा गावाला गेल्यावर दुसऱ्या दिवशी वासुदेव सकाळीच हजर. टिल्लम टिल्लम दान पावले, टिल्लम टिल्लम दान पावले. बायकोला म्हणलं, हा काय मला सोडणार नाही? सांग त्याला, कालच वारीवरून आलेत आणि सासूरवाडीला गेलेत, आता काय महिनाभर येणार नाहीत, शेताच्या कामाच्या निमित्ताने गेलेत. त्याने सांगितलं, वासुदेवाला माहित होतं हाय घरात, पण त्यांना बायकोला सांगितलं, त्यांना सांगा महिना संपल्या 1 तारखेला येणार आहे म्हणाव. कशाचं येतं वाटलं, पण महिना गेला. वासुदेवने पक्कच म्हणावं घेतलेलं. 1 तारीख आल्या टिल्लम टिल्लम दान पावले. अहो 6व्या वेंदा माणूस आपल्या घरी आलाय, आता द्यायला पाहिजे होता का नाही? बायकोला सांगितलं, मी मेल्याशिवाय हा मला सोडणार नाही, मी मेल्यासारखं करतो, तू रड, एकदाचा जाईल, परत यायचा नाही. महाराज त्यांनी तो का म्हणे, धन धनासाठी देती प्राण. मरायचं नाटक केलं, श्वास रोखून धरला, आणि पत्नीला खोटच रडायचं होतं. तिने जी आवाज काढला महाराज, गाव जमा झाला. भक्ताबाईका नातेवाईकांना फोन लावले, बरं वासुदेव तिथून हाला ना, उठता बी आहे ना. वासुदेव तिथं जाऊन उलट म्हणला, सगळी लोक लांबून लांबून मातीला यायला लागल्यात, आपण तरी माती केल्याशिवाय कशाला जाय. वासुदेवाला माहित होता हा ड्रामा माझ्यासाठी चाललाय. त्याच्या कानात जाऊन, अरे देवाने तुला काय कमी केलंय? अरे सत्कार मला 1 रुपया द्यायला मरतोयस का? मेलो तरी चालेल, पण देणार. बघ, पाणी तापवायला ठेवलंय लोकांनी, लय कडक पाणी करत्यात, वर पळून मरशील. मेलो तरी चालेल, पण देणार. हे गरम पाण्याने आंघोळ घातली महाराज, चटके बसले तरी माग सरला. वासुदेव म्हणला, ओ तरडी तयार केली या, जोफाव त्याला उचलून नेत्याला, जोफावला बी महाराज वेसाव्यावर न्याला. अरे बघ, स्मशानभूमी जवळ जवळ येत चालली. अरे कुठं नेणार आहे एवढा पैसा? अरे 1 रुपया द्यायचा आहे, मेलो तरी चालेल, पण देणार नाही. शेवटी स्मशानभूमीत नेलं, गौऱ्या रचल्या, सगळ्यांनी पाणी पाजलं. वासुदेव म्हणला, पाजतो बाबा पाणी, अरे दे रुपया, मरण पण देणार नाही. शेवटी वासुदेवालाच दया आली, आपल्या रुपयामुळं अख्खा माणूस चाललाय. ए बाबा, अरे देवानी जन्म दान पुण्यासाठी दिला रे, पण तू दान नाही रे माझ्या पदरात टाकलंस बाबा. मी मरतानी कुणाला पाहू शकत नाही. ए बाबा, अरे बाबा माझा रुपया सुटला, तिथं चितेवर उठून मग हा पट्ट्या उठला. विठाला
दिशेने आपण चालत नाही. दान पुण्य जीवनामध्ये आपल्याला देवाने दिलंय ना, केलं पाहिजे. सप्ताह चाललाय ना, अरे देवाने मला एवढं देतोय ना, एवढं मला या ठिकाणी दिलं पाहिजे. कधीतरी विचार करा. आणि त्याचा नेम आहे, घेतो त्याच्या 1000 पटीने देतो. तुम्ही इथं 10 रुपये दिले ना, त्याचे 100 रुपये तुम्हाला वर्षात मिळणार. नारदाच्या गादीवर बोलतोय, 100% मिळणार. हा माझ्या देवाचा रूल आहे आणि त्याच्या न्यायामध्ये बदल होत नाही. ऐका, म्हणून साधू संतांनी सांगितलंय त्या मार्गावर चला. डोळ्यांनी परमेश्वराचं रूप का, कानाने चांगलं ऐका, चांगलं बोला, तोंडाने हाताने दान पुण्य करा. या साधू संतांच्या मार्गावर चालण्याचं हे करा बाबांनो. त्यांचंच अनुसरण करा. जगात कोणाचं अनुकरण करू नका. आता कोणाचं अनुकरण आपण करेल काय मला तुम्हाला माहिती, कोणाचं बी करतील. मध्ये एक पिक्चर आलता पोरांनो, छोटं पोरग सुद्धा म्हणायचं, झोकेगा नाही. अनुकरण. हा, एकदा मोठ्याने बोला, बरोबर आहे. हा, झोकेगा नाही. अहो बारकी पोरं म्हणतील याच्यामध्ये काय नवले, मोठी माणसं सुद्धा खांदा वाकडा करूनच चालत होती. श्रीवल्ली, त्या पुष्पा पिक्चर मधला तो पुष्पा तुमचा माझा आदर्श आहे का नाही मला माहित नाही, पण तो झुकेगा नाही म्हटलं की आपण लगेच घेतलं, त्याचं अनुकरण केलं. पण 40 दिवस माझा राजा, हिंदवी स्वराज्याचा रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, अन्याय अत्याचार होत होता. लाल बुंद तप्त सळया आल्या 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 डोळ्यामध्ये सपकन घुसल्या, डोळ्यातून भुबुळा बाहेर पडली. अरे सांक्षी आली आली आली, जे बाहेर वडली. अंगावर अशी जागा ठेवली नाही जिथून रक्त येत नाही, पण धर्म बदलला नाही, प्राणासाठी भीक मागितली नाही. औरंगजेबाच्या समोर उभा राहून झुके का नाही म्हणणारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. आपला आदर्श असला पाहिजे. आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. कोणाच्या मागे चाललोय आपण कळालं पाहिजे बाबांनो. अनुकरण म्हणजे जो समोरचं वागतोय तसंच मला व्हायचंय. अनुसरण म्हणजे जो चांगल्या विचारावर चाललाय त्याच्या पाठीमागं चालणं. पाठीमागच चालायचं असेल तर संतांच्या चाला, कारण संतांनी इतकं निर्दोष या जगात कोणी नाहीये बाबांनो. चंद्राला लांछन आहे, सूर्याकडे दाहकताय, नदीकडे दोष आहे, झाडाकडे दोष आहे, माणसाकडे दोष आहे, देवाकडे दोष आहे. निर्दोष फक्त या जगामध्ये संत आहेत. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण दिसेचिना. आणि म्हणून अनुकरणच करायचं असेल तर बाबांनो याचं त्याचं करू नका. संतांच्या विचाराचं करा आणि त्यांच्या विचाराचं अनुसरण जर केलं तर अमर व्हा. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अमर झाला, अनुसर तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसर तो अमर झाला, अनुसर तो अमर झाला. अंतरला संसारा
गर्भवासे वा वा धनगरी गर्भवासे धनगरी गर्भवासे अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. 10-15 मिनिटं बोलतो आणखी. जागे आहेत का? असं त्यात म्हणजे जागी आहेत. हा इकडे लक्ष द्या. हा. अनुसरे तो अमर झाला. संतांच्या विचारावर चाला. संत काय सांगतात त्या परमेश्वराला विसरू नका. त्याने जन्म दिलाय त्याला विसरू नका. जर विसरला तर विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे सौर्यांशीच्या. तो आपला मालक आहे. तो परमेश्वर. तो सर्वस्व आहे. बायको माझी म्हणतो, मुलं माझी म्हणतो, जमीन माझी म्हणतो, गाडी माझी म्हणतो. आता देवाने जन्म दिलाय त्याला कधी माझं म्हणायचं? मेरा मेरा सबही मेरा सारा जीवन गवाया. सगळ्यांना माझं म्हणतो पण जाताना सगळं सोडून जावं लागतं. त्या देवाने जन्म दिलाय त्याला कधीतरी माझं म्हणायला. एक मी या महिन्यात जवळजवळ 100 वेळा ही कथा सांगितली असेल. आपल्या मालकाला स्वामीला कधी विसरू नका. एवढी कथा माझ्या घरी घेऊन जा. ऐका. आता गाड्या घोडा आले हो नमे सर. आता गाड्या घोडा आले. पूर्वी काय गाड्या होत्या का पोरांनो? पूर्वी गाड्या होत्या का? हा नाही. हा होत्या का? नव्हत्या एवढ्या. बरोबर. किती कर बोलते. हा पोरांनो मग पूर्वी पोरगी पाहायला जायचं म्हणल्यावर कोणत्या गाडीने जायचे? कशाने? तुम्हाला कसं माहित? हा पोरं म्हणतील बाबा आमच्या मागच लागलाय. पुढून दुर्बुद्धी आली आणि पुढे येऊन बसलो. हा पूर्वी बैलगाडीने जायचे. बरोबर आहे. बैलगाडीने जायचे. ऐका. पूर्वीच्या महिलांना आठवत असेल एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं. ऐका. 2 बैलगाड्या तयार केल्या. घरातल्या महिला मंडळांना सांगितलं चला आवरा लवकर. गावातली प्रतिष्ठित मंडळी गोळा केली. शेतकरी निघाला हो आपल्या मुलाच्या स्थळ पाहण्यासाठी. ऐका. लक्ष देऊन ऐका. 30 किलोमीटरचं अंतर होतं. 15-20 लोक आहेत. 15-20 लोक निघाले. तो ऐका ऐका ऐका. पण 15-16 किलोमीटर झाल्यानंतर शेतकऱ्याला थोडा बैलगाडी खाली आवाज येतोय कसला तरी जाणवला. शेतकरी खाली उतरला. पाहिलं तर आपल्या घरचं लाडकं कुत्रं बैलगाडी खाली चालत आलं होतं. शेतकरी म्हणला राजा कशासाठी आलास रे बाबा? नजर चुकून आलास. आता ठीक आहे आलाच आहेस तरी ये. कुत्रं बाहेर आलं. मालकाच्या अंगावर झेपा मारतय. शेतकरी बैलगाडीमध्ये बसला. कुत्रं उचलून मांडीवर घेतलं. दिमाकामध्ये कुत्रं निघालं. हो ऐका 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 ऐका. ज्या गावाला मुलगी पाहिजे त्या गावाला सगळे आले. आता पूर्वी मुलीकडची लोक मुलाकडच्या लोकांचा तसाच पाहुणचार करायचे. ऐका. तसाच पाहुणचार करायचे. आवाज कमी करत आवाज कमी करत. तसाच पाहुणचार करायचे. मुलीकडच्या लोकांनी पाहिलं. मुलाकडचे लोक आल्या. सगळ्यांना लाईनने उभा केला. सगळ्यांचे पाय धुतले. फक्त माणसांचेच पाय धुतले ना. हो मालक लय मजा आहे. कुत्र्याचे जात आमचे पण पाय धुतले. पाहुण्यांना गंध लावला. पाहुण्याच्या कुत्र्याला बी गंध. पाहुण्याला घरात घेतलं. पाहुण्याचं कुत्रं कसं बाहेर ठेवायचं? पाहुण्यांना बसायला टाकलं. पाहुण्याच्या कुत्र्याला बी बसायला. पाहुण्यांना चहा. पाहुण्याचं कुत्रं चहा घेत नाही म्हणून दूध. कुत्र मालकाकडे पाहताय. मालक कुत्र्याची जात आमची हो पण काय हो थाट आहे आज माझा. लय मजा आली मालक. समाधानी आहे तुमच्या संगतीमध्ये. मुलाला मुलगी पसंत आली. मुलाला मुलगी पसंत आली. पोळ्याचा स्वयंपाक केला होता. जेवण वगैरे झालं. कुत्र्याला विशिष्ट प्रकारचं खाद्य दिलं. आणि आता तो शेतकरी बैठकीमध्ये आपल्या व्याह्याबरोबर चर्चा करत बसला. सगळी माणसं कडेला बसलेत. कुत्रं मालकाकडे पाहताय. मालक आनंदी दिसताय म्हणजे लग्न ठरलंय वाटतं. मालक असंच आनंदी राहा बरं का. लय आनंदी दिसताय. मालक
30 किलोमीटर आलो तुमच्या बरोबर. चालू द्या तुमच्या गप्पा. मी आलोय इतक्या लांब तर थोडं माझ्या बावखीला भेटून घेतो. बाहुकीला भेटून घेतो म्हणून मालकाला सोडलं आणि जगाच्या नादी लागायला गेलं. गावातल्या 15-20 कुत्र्याने पाहिलं आपल्या वार्डात नवीन उमेदवार कोण. 15-20 कुत्री पाठीमागं लागले. पाहुण्याचं कुत्र पुढं, गावचं कुत्र मागं. पाहुण्याचे कुत्र पुढं, गावची कुत्री मागं. अशा ठिकाणी नेलं महाराज जिथं वस्ती नाही तोवर तर 30-35 कुत्री जमली. एक एक कुत्रा यायचं अंगाचा लचका तोडायचं. एक एक कुत्रा यायचं अंगाचा लचका तोडायचं. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालक एकटा सापडलो. आता आपली भेट होत नाही वाटत. मरतो मालक मरतो. एक एक कुत्रा यायचं. लचका ठेवला नाही हो अंगाला. लचका ठेवला नाही. ऐका इकडे व्याही आणि शेतकरी बसलाय बैठकीत. शेतकरी म्हणला किती वेळ बसायचं. उठला. व्याही बुवा इतका वेळ बसण्याचं एकच कारण, बरोबर येत असताना आमच्या घरचं कुत्रा आलतो ते येईना म्हणून वाट बघत बसलो. पण जातो किती आत्ताच सोयरीक जमली. लय वेळ बसलो तर लोक तुम्हाला गावचे नावं ठेवतील. जातो पण एक विनंती करतो व्याही बुवा कितीही पैसा लागू द्या. लागलं तर सेपरेट बैलगाडी करा. पण तेवढं कुत्र मात्र आमचं आम्हाला आणून द्या हो. आमची नातवंड त्याच्याशिवाय झोपणार नाही. त्याच्याशिवाय झोपणार नाही. विनंती करतो. शेतकरी घरी आला. 12 वाजले 2 वाजले झोप लागा नाही. कुत्रं माझं कसं आलं नाही. या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर. 2:30 वाजता त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. माझ्याच कुत्र्याचा आवाज आहे म्हणून शेतकरी पळत आला. दरवाजा उघडला. पाहिलं तर त्याच कुत्र्याने उंबऱ्यावर मान टाकली होती. अरे राजा कशी रे तुझी अवस्था झाली. अरे काय झालं तुला. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालक अजिबात वाईट वाटून घेऊ नका. याच्यात तुमची चूक नाही, चूक माझीच. मालक जोपर्यंत तुमच्या संगतीत होतो ना लय थाट होता मालक. कुत्र्याची जात आमची. तुमचं पाय धुतले वो, आमचंही पाय धुतले. तुम्हाला गंध लावला, मलाही गंध लावला. तुम्हाला घरात घेतलं, मला घरात घेतलं. तुम्हाला बसायला दिलं, मला बसायला दिलं. तुम्हाला चहा दिला. मी चहा घेत नाही म्हणून माझ्यासाठी दुधाची व्यवस्था केली, कारण मी तुमचा होतो म्हणून. पण घात तिथं झाला मालक. तुम्हाला सोडलं जगाच्या नादी लागलो. जगाने कातडं नाही हो ठेवलं अंगावर. कातडं ठेवलं नाही मालक. किती जगात रमावं ह्याचं मला नाही कळालं. भान नाही राहिलं. पण मालक मरणार आहे मी. पण कुत्र्याची जात ना आमची. तुमच्या घरची भाकर खाली ना भाकरीशी बैमानी करायची नाही म्हणून वेदना होत आहेत तरी तुमच्या दारावर प्राण सोडायला आलो. मरणारे मालक. पण मरता मरता या जगाला एक संदेश देईल. तुम्ही कोणीही असा, तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असा, तुम्ही पाटील असा, देशमुख असा, लोहार असा, कुंभार असा, चांभार असा, धनगर असा, नावी असा, कोणी असा, फक्त ज्या देवानी जन्म दिलाय ना त्या परमेश्वराला, मालकाला सोडू नका. मालकाला विसरू नका. घात होईल, घात होईल. संत सुद्धा हे सांगतात. विसराल तर विसरली तया, थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आणि म्हणून त्याचं चिंतन करा. अनुसरे तो अमर झाला त्या मार्गाचं, देवाच्या मार्गाने चाला. जर चालला देवाच्या मार्गाने तर अमर व्हाल. त्याच्या मार्गाने चालायचं म्हणजे संत म्हणतात काय नाही, फक्त त्याचा दास म्हणून घ्या. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, किंवा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, धन्य आम्ही जन्मालो दास, दास विठोबाचे झालो. संत म्हणतात तुम्ही जर फक्त म्हणला ना मी त्या विठ्ठलाचा दास आहे, एवढं जरी म्हणला तरी
गर्भवासाचं दुःख न देखती गर्भवास हा न देखती गर्भवास गर्भवास न देखती गर्भवास हा न देखती गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास न देखती गर्भवास हा न देखती गर्भवास हो न देखती गर्भवास हा न देखती गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास नदे कटी गर्भवास झाले दास विष्णुदास झाले दास विष्णुचे न देखती गर्भवास न देखती गर्भवास वा वा हो न देखती गर्भवास न देखती गर्भवास विष्णूचे काही दास विष्णूचे काही दास विष्णूचे काही दास विष्णुदास हो न देखती गर्भवास नदे कटी गर्भवास न देखती गर्भवास गर्भवास कटी गर्भवास न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे त्याचं दास म्हणून घ्या. गर्भवास पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरेशनम यह संसारे खलुदुस्तारे कृपया पारे हरे मुरारे याला संसार म्हणतात. यह संसारे पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजील पण दास म्हणून घेतला तर न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हातवरती करा. 5 मिनिटात बरोबर थांबतो. वा 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 कट्ट्यावर बसलेले सुद्धा हा. मागचे दिसताय मला तुम्ही माग हा वा वा हात वर वा वा क्या बात आहे. सगळ्यांनी केलं बरं का. हा एक टाळी एक एक दाबाचा टोका दा 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 दाबाचा टोका धन्यवाद नारोलीकर. 26 वर्षाचा हा आपला सोहळा पाहो या सोहळ्यात टाळी वाजवताय. धन्यवाद. तुमचं चांगलं होईल. तुमचं चांगलंच होईल. विठोबार Mubarak
मुबारक माये 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 वा 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 धन्यवाद. एक 5 मिनिटं. कधी वेळ निघून गेला तुम्हाला कळून दिला नाही आणि देणार नाही. 5 मिनिटं फक्त आता बस. हा त्याचं दास म्हणा, त्याला विसरू नका. विसरल्यावर घात होतो. कसं विसरू नका? जगात एक नातं असं आहे, ते नातं असं आहे बाबांनो, सगळं जग आपल्याला विसरल. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, सगळं जग आपली आठवण काढतं. एकदा पैसा संपत्ती आपल्याकडचं निघून गेले ना की ऐका, कोणी आपल्याला आपलं म्हणत नाही. बघा तुम्ही आमदार असला ना, काही नातं नसलं तरी लोक म्हणतात तो आमदार ना, तो माझा असा 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 पाहुणा आहे. आणि त्याच्याकडे जर पद जाऊ द्या, रक्ताची माणसं सुद्धा म्हणतात त्याचा आणि माझा काय संबंध नाही. जग असंही बाबांना. पण जर तुम्ही त्याला विसरला नाहीत, पण कसं विसरू नका? एक नात्याचं 3ऱ्या चरणात सांगितलंय, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. आईचं उदाहरण दिलं. आई काय असते? आई म्हणजे काय असतं? 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका. आई म्हणजे काय असतं? घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. असतो तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र नारोळेकर पळायला रान उरत नाही. आई असतो एक धागा, वातीला उजड धावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेले ना सायरा वायरा पळायला कमी पडतं रान. जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई तसंच जाते देऊन काही, जीवाचं जीवाला कळावं असं जाते देऊन काही. आई हृदयाची हाक, आई निशब्द जाग, आई गूज अंतरीचे, आई नाव परमात्म्याचे. आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी. आई म्हणजे लंगड्याचा पाय, आई म्हणजे वासराची गाय, आई म्हणजे लेकराची माय, आई म्हणजे सत्यत्वाचा न्याय. महिला मंडळ, तुमचं लग्न होतं, तुमच्या डोळ्यासमोर तुमची माया ना, तुमच्या आईने कधी मागितलं का हो तुम्हाला की मला तिकडून पैसे पाठव, तिकडून साड्या पाठव? कधीच तुमची माय म्हणत नाही. सासरला गेलेल्या मुलीसाठी आईच अंतकरण. उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा कहार, पण इकडं माहेरला आंबराई पिकले असे फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान पेटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव वेटला असल. एकदा तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तुला वाटेल आईने कशाला बोलवलं, पण ऐक, रात्रंदिवस कामधंदा तुला विसावा बी नसल, लांब लांब केस तुझे गुंता झाला असल. एकदा माईच्या हाताने नाहून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तू आल्यावर रात्री झोपल्यावर आनंदाने हसू, आनंदाने रडू, सुख दुःख सांगून या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चुडा लिहून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. कितीतरी माय माऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. असतेच व माय तशी, असतेच आई तशी. तुम्ही जर सासरवरून माहेरला गेलात ना, तुम्ही सकाळी लेट झोपला ना, उशिरा झोपला ना,
कुणाची हिंमत होत नाही तुम्हाला उठवायची, कारण तुम्हाला कोणी उठवायला आलं की तुमची माय तिथं राखण करत बसले ए खबरदार, माझ्या तायडीला कोणी उठवायचं नाही, झोपू द्या तिला, आराम करू द्या म्हणते ती माय असते, ती आई असते. तुम्ही किती श्रीमंत घरामध्ये तुम्हाला दिलेला असू द्या, पण तुमची आई जाता जाता तुमच्या पिशवीमध्ये काहीतरी टाकणारच. आणि तुमचं चेहरा पाहिल्याशिवाय कोणतीच माय प्राण सोडत नाही. तिला कुठून तिचं मरण कळतं काय माहित नाही. मरायच्या आधी निरोप देते, माझ्या तायडीला म्हणाव मला एकदा पाहून जा. 2 महिने खाटवरून उठलेली नसते आणि कुणीतरी सांगू द्या, ए आजे तुझी लेक आली, लेक आत्या आली. 2 महिने खाटवरून उठलेली नसते, पण माझी लेक आली हे कळाल्या कुठून तिच्यामध्ये ताकद येते. काठी टेकवत दरवाजापर्यंत जाते आणि मुलीच्या गालावरून हात फिरवते, भरभरून आशीर्वाद देते. ती माय असते, ती आई असते, ती आई असते. अशी माय एकदा गेली ना, लय आठवण येते बाबा, लय आठवण येते. रोज मी सांगत असतोय वर्ष श्राद्धामध्ये, पुरुष मंडळी तुमचं लग्न होतं, रात्री 2 वाजू द्या तुम्हाला यायला. तुमच्या घरी सगळी नाती असतात, पण प्रेमाची पद्धत तुम्हाला सांगतो. तुम्ही रात्री 2 वाजता आले बायको जर तुमच्या असेल तर म्हणाल, हो कुठं गेलता हो, आज किती कमावलं. मुलं असतील तर म्हणतील, बाबा ही माझी गोष्ट आणली का. परंतु तुमची माय जर, आई जर जिवंत असेल ना, 2 वाजेपर्यंत माझं लेकरू आलं नाही म्हणून पोटात अन्नाचा तुकडा खात नाही, माझं लेकरू जेवलं नसल, 2 वाजेपर्यंत झोपणार नाही. किती बी एसीची रूम असू द्या, काही असू द्या, माझं लेकरू आलं नाही, झोपत नाही. 2 वाजता दरवाजा वाजल्या दरवाजापर्यंत पळत जात, दरवाजा उघडून ताट वाढलंय लेकरा, जेवून घे म्हणणारी माय असते, आई असते, आई असते बाबांनो, आई असते. ती मरल ना तवाच आपल्या लेकराची आठवण विसरते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आई सारखं देवाला विसरू नका. विसंबीना माता बाळा, तैसा लळा पाळावा. आई जशी आपल्या बाळाला विसरत नाही ना, तसाच लाळा पाळा, तसाच भाव देवाविषयी ठेवा. असं जर केलं ना, या बघा, तुम्ही जर एखाद्या श्रीमंत माणसाच्या जवळ असला ना, ए तो माणूस लय मोठा आहे, तर जवळची माणसं त्या श्रीमंत माणसाच्या एखाद्यावर अन्याय केला तरी एखादा गरीब माणूस काय म्हणतो, ए बाबा त्याच्या नको आधीला काय, तो मोठ्या माणसाच्या जवळ असतोय. किंवा कोणी आमदाराच्या जवळ असला तर म्हणतात, ए बाबा त्याने काय बी करू दे, तो लय मोठ्या जवळ आहे, आपण कुठं त्याच्या नादी लागता, आपली ताकद नाही, आपण आपल्या अवकातीप्रमाणे राहावं, असं आपण म्हणतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे विश्व ज्याने निर्माण केलंय ना, तुम्ही जर देवावर आई सारखं प्रेम केलं, जशी आई विसरत नाही ना, तसं जर तुम्ही देवाला विसरला नाहीत. गगन में जितने तारे होय, चाहे उतरे भी शत्रु हो जाए. ऐका, गगन में जितने तारे होय, चाहे उतने भी शत्रु हो जाए, कृपा रहे रघुराज की तो बाल न बाका होय. जर त्याच्याशी नातं ठेवलं तर ऐका, सगळ्या त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे ना, तो तुमचा रक्षण करणारा होईल. भवानी ज्याची सत्ता, भवानी ज्याची सत्ता, भवानी ज्याची सत्ता, भवानी ज्याची सत्ता, तो रक्षिता तुकया चालया, तुकया रक्षिता गर्भवास काही दास विष्णू
वा कुतवल महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. वा वा वा. कधी कीर्तन संपलं कळालंच नाही. तुम्ही इतके लक्ष देऊन ऐकत होता, इतकं गोड ऐकत होता. सर्वांना मनापासून धन्यवाद. जाता जाता एकच सांगेल, 1-2 मिनटं घेतो. आपल्या आईवडिलांची सेवा करा, मुलाबाळांवर संस्कार लावा. आज आनंद वाटला. लहान मुलं बी कीर्तनाला येत. 11 वाजले, 11:30 वाजले तरी आहेत ना जागी. बघा ना, ह्या बघा. जावई बरं आहे का? खुशच झाला बाबा ते होता. अरे बाबा ब्रह्मचारी आहे मी. मला बाळांना संस्कार लावा. आनंद वाटला. मुली आज पुढे बसल्यात. मी मुलींवर गेल्या वर्षी बोललेलो का? पळून जायचं त्या याच्यावर नव्हतो ना बोललो. 1 मिनिट फक्त तुमच्यासाठी घेतो. मुलींनो, सगळ्या कीर्तनामध्ये बसलेल्या तुम्ही
काही बी करा, पण ज्या दिवशी तुम्ही जन्माला येताना तेव्हापासून तुमचा बाप एक एक रुपया बाजूला काढतो का? मला माझ्या तायडीचं लग्न करायचे, मला माझ्या दीदीचं लग्न करायचे. आणि तुम्ही जर पळून गेला ना, तुमचा बाप माय वरती तोंड करून जगत नाही. तुम्ही पळून जाता त्यावेळी तो चौकीला जातो, कुणापुढं न झुकलेला हत्तीसारखा तुमचा बाप पोलिसांच्या पुढं झुकतो, साहेब पाया पडतो. तेवढं माझ्या लेकीला शोधून काढावं. कुणाला कळायच्या अगोदर आबरू जाईल हो आमच्या कुळाची, आमच्या घराची. बाप डायरेक्ट बोलू शकत नाही मुलीला, तू असं वाग तसं वाग. बापाने न कळत मुलीशी केलेला संवाद. मुलींनो, कीर्तनासाठी मोठ्या संख्येने आहात ना, ऐका. तो बाप बोलतोय, लक्षात ठेव पोरी, तो तुकडा आहेस काळजाचा. विपरीत काही करशील, जीव जाईल आमचा. तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धजत नाही, पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं असं आमच्या हृदयाला वाटत नाही. खूप जीव आहे ग लेकी तुझ्यावर. क्षणिक सुखासाठी कधी उतरू नको वेड्या वाकड्या रस्त्यावर, वेड्या वाकड्या रस्त्यावर. मोबाईल संगणक आवश्यकच ग, जास्तही त्या जाळ्यात गुरफटू नकोस. आणि लाज वाटेल असं काही करण्यासाठी चेहरा कधी बांधू नकोस, चेहरा कधी बांधू नकोस. तर आताच्या फोडाप्रमाणे जपलंय तुला हरणी, काही विपरीत करून आमच्या डोळ्यात नको आणू कधी पाणी. देहाचं प्रदर्शन करण्यासाठी संस्कारिक कपडे टाकू नकोस, संस्कारिक कपडे टाकू नकोस. ए पुरी, गेलेली इज्जत, गेलेले आबरू परत मिळत नाही. एकदा पाय चुकीचा पडल्यावर चारित्र्यवान मुलगी, कुलवान मुलगी हा दागिना या जन्मात तरी विकत मिळत नाही, या जन्मात तरी विकत मिळत नाही. कोणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर. माझे मायबाप उद्या समाजामध्ये मानवरती करून जगू शकत नाही याचं भान हृदयात. तर खूप जीव आहे लेकी तुझ्यावर या बापाचा, कारण मुलीच्या चालण्या बोलण्याकडे सतत डोळा असतो समाजाचा. आज समाजात विपरीत काही घडत असलं तरी विश्वास आहे तुझ्यावर. एकच सांगतो, मीराबाई, जनाबाई, अहिल्याबाई यांचा आदर्श धर. चांगलं चारित्र्य ठेवून या भोळ्या बाबड्या बापाचं नाव रोशन कर. शेवटी एकच मागतो लेकी, विश्वासघात कधी करू नकोस. कन्यादानाचा अधिकार या बापापासून हिरावून घेऊ नकोस, या बापापासून हिरावून घेऊ नकोस, या बापापासून हिरावून घेऊ नकोस. मुलाबाळांना आपल्या संस्कार लावा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अरे होऊन गेले 2 ओळी फक्त एका मिनिटात म्हणतो आणि संपलंय माझं कीर्तन. ऐका ऐका ऐका. रोज मी पोवाडा म्हणत असतो, 2 ओळी म्हणतो आणि थांबतो. ऐका, संपलंय कीर्तन. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केले मजा. स्वराज्यासाठी जगला, रयतेसाठी तो लढला, माणुसकी धर्म मानेला, कर्तृत्वाने देव झाला. धन्य धन्य शिवाजी सरदार जिरहाजी जी 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 जी. तर मुली देखत आईची इज्जत तुटल्या जात होती. अशा काळामध्ये आऊ साहेबांनी जगदंबेला हाक मारली. नमो चंडमंड भंडासुर खंडिनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे. हे महाराष्ट्र धर्मरक्षिके, दार उघड बये, दार उघड. आऊ साहेबांची हाक जगदंबेने ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. माझा राजा जन्माला आला त्यावेळी रयतेला आनंद होईल याच्यामध्ये काय नवले, माणसांना आनंद होईल याच्यामध्ये काय नवले. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून सुगंध निघाला. लाल मातीच्या कणाकणातून सुगंध निघाला. जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला. कसा होता माझा राजा, ऐका बाबांनो.
350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डच, इंग्रज, पोर्तुगीज यासारख्या अत्याचारी सत्तेचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संयमाचा घाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, शरीर माणसाचं पण काळीज वाघाचं. शरीर माणसाचा पण काळीज वाघाचं. हीच तर त्यांची आदा. म्हणून सगळं जग माझ्या छत्रपती शिवाजी राजावर फिदा. छत्रपती शिवाजी राजावर फिदा. अरे बायकोच्या स्वप्नासाठी महाल बांधणारे खूप आहेत. बायकोच्या स्वप्नासाठी महाल बांधणारे खूप आहेत. पण आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका 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 ऐका. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव घ्यासाची. 2000 शत्रूशी एकटा लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. काही तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्यांचं नाव संताजी. शत्रूच्या तंबूत घुसून तंबूचा कळस तोडतो त्यांचं नाव धनाजी. वाघाच्या झबड्यात हात घालून दात मोजतो त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. संपलाय माझं कीर्तन. ऐका, रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहुपकार. केलेल्या त्या उपकाराची ठेव जरा रे जाण. मावळ्या तुला रे माझ्या शिवबा राजाची आण. हात वरती. संपलंय. एक शेवटचा लाख. वा वा. माग बसलेले सुद्धा एक माझ्या राजासाठी. हर घर महादेव. हर घर महादेव. महादेव हर महादेव. हर घर महादेव. हर महादेव हर महादेव. हात वर. हात वर. अखंड हिंदुस्थानचे दैवत गोर गरिबांचे कैवारी गणपती गजपती अश्वपती प्रजापती प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. हर हर. महादेव महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. संपलंय माझं कीर्तन. मी नसरापूरवरून आलो. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवत असतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळत असतो. जर या परिसरामध्ये आई वडील वारलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. अशी 72 मुलं आमच्या आश्रमामध्ये आहेत ज्यांना मायबाप नाही आहेत. खूप छोटी छोटी मुलं. आज मुलं माझ्याबरोबर आली नाहीत. एक छोटा आले. आई वडील दोन्ही बी नाही. अशी 72 मुलं आहेत. रोज कीर्तन प्रवचन करून त्यातून जे मला मानधन मिळतं त्या मानधनातून या मुलांना सांभाळतो. या मुलांसाठी मी विचार केला. मी लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी समर्पित केलं. कोणता कीर्तनकार कशासाठी कीर्तन करत असेल पण मी रोज जीव तोडून कीर्तन करतोय. आता 7 ते 9 इथंच एक 10-12 किलोमीटर तोरडोली म्हणून गावे तिथं कीर्तन केलं. आता 9 ते 11 तुमच्याकडं.
या मुलांसाठीच पळतोय. मागं काय माझ्या वंश काय नाही, मला चांगलं माहिती. बायका पोरं असल्यावर माणूस कोणता बी पळतो, पळावं लागतं. पण माझी धावपळ ज्याला कोणी नाही त्याच्यासाठीचे. लक्ष राहू द्या. 2 वर्ष झालं तुमच्या तर नारोळी गावाने मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. चंद्रकांतजी ढमे सर असतील, माझे आप्पा असतील, अरुण आप्पा, ही सगळी मंडळी कुठेही कीर्तन असू द्या येत असतात. लक्ष राहू द्या. कधी आलात आमच्या आश्रम तिकडे नसरापूर सातारा हवेला तर आश्रमावर या. या मुलांना पाहिल्यावर तुम्हाला देव दिसल्यासारखा आनंद होईल, देव भेटल्यासारखा. सर्वांनी चांगली साथ दिली मला, धन्यवाद. पकवाजवादक महाराज, ही सगळी गायक मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. आजची सिस्टीम इतकी छान आहे. दादा इकडे रे, गावचं आहे ना म्हणून इकडे इकडे इकडे. माणूस साधा आहे बिचारा, पण सिस्टीम इतकी सुंदर लावतो ना. इकडे या या. बाबूजी ढमे, बरोबर. वा, खूप माझा आवडता माणूस म्हणून पुढे बोलावलं. आणि तुमच्या गावचं आहे ना, गावचंच आहे का? वा वा, धन्यवाद. शेवेला पूर्ण वेळ झाला बरं का, तुमच्या पाया पडतो. शेवेला पूर्ण वेळ. विठ्ठल जय देव विठ्ठल, जय देव विठ्ठल, जय जय विठ्ठल. आवडी रे गोरे देवा गोडे वगैरे राजमा पराज महाराज नाही उच्चारिला अधिकार बिया राजमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया वैकिंकरा राजमा पराज महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 कुठली कोरदा हरी विठ्ठल श्री ओ खाली बसा ताई, खाली बसा. ओ आई, तुम्हीच खाली बसा. हा, वा वा वा, किती गोड कार्यक्रम झाला. टाळ्या वाजवा एकदा. वा वा, झालं. संसारच करायचा आहे आयुष्यभर. 1-2 मिनिटं देवासाठी. आजचं सौजन्य कुणाचं आहे हो कीर्तनाला? का तसं सौजन्य वगैरे नाही? काय काय बाजीराव सुभेदार पानसरे आणि श्री रामचंद्र साहेबराव ढमे, कुठे आहे तो? वा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या धर्मासाठी खर्च उचललात, माझा पांडुरंग तुम्हाला काही कमी पडून देणार नाही.